आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। राष्ट्रीय सड़क सुरक्षा माह का उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने किया। साथ ही राज्य परिवहन के ठाणे डिवीजन में प्रवेश की गई 17 बसों का भी उनके द्वारा उद्घाटन किया गया। कार्यक्रम में मंत्री सरनाईक ने उपस्थित कर्मचारियों का मार्गदर्शन किया। राज्य परिवहन के कर्मचारियों और उनके परिवारों को मुफ्त चिकित्सा उपचार प्रदान करने के लिए प्रत्येक जिले में 25 और मुंबई में 100 बिस्तरों वाले कैशलेस अस्पताल स्थापित किए जाएंगे। राज्य के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने ठाणे में सड़क सुरक्षा अभियान कार्यक्रम में घोषणा की कि राज्य सरकार की महात्मा फुले का आरोग्य योजना 5 लाख रुपए तक का मुफ्त इलाज प्रदान करेगी। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। कोकण आगारामध्ये याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे। कुसेकर साहेब सुद्धा या ठिकाणी कुसेकर साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि प्रामुख्यानं रस्ते सुरक्षा अभियान असताना ड्रायव्हरने काय काळजी घ्यावी, कंडक्टरने काय काळजी घ्यावी याची माहिती सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना दिली जाणार आहे। प्रामुख्यानं एसटी महामंडळ आज तोट्यामध्ये होत असताना सुद्धा अनेक सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून या महामंडळाला दिल्या जातात, परंतु शेवटी परिवहन मंत्रीची जबाबदारी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावरची दिलेली आहे। ती काहीतरी जाणीव ठेवून त्यांनी दिली असेल आणि त्यामुळे जे तोट्यात गेलेलं महामंडळ आहे ते कसं आपल्याला तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा भविष्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून घेणार आहोत, एकत्रितपणे काम करणार आहोत। आज ठाणे आगारासाठी 17 बसेस आलेल्या आहेत नवीन आणि अजूनही जवळजवळ 33 बसेस या महिन्याभराच्या कालावधीमध्ये येणार आहे। म्हणजे ठाण्याला जवळजवळ 50 बसेस मिळणार आहेत नवीन। अनेक 2,500 बसेसच्या आसपास आम्हाला बसेस येत असताना महाराष्ट्रातील अनेक कोपऱ्यामध्ये आमच्या बसेस कशा पोहोचतील आणि प्रवाशांना सुविधा कशा देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। अनेक योजना परिवहन मंत्री झाल्यानंतर मी माझे जे कुसेकर सहकारी आहेत त्यांना सांगितलं की आपल्याला या जे एसटी कर्मचारी आहेत, ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, मॅकॅनिक आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन प्रवाशांना सुविधा कशा देता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। कोकणच्या एसटी आगारामध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी काही सूचना केल्या होत्या, त्या सूचनेचं पालन केलं की नाही म्हणून मी या ठिकाणी आलो होतो। त्यावेळेस त्या सुविधा मिळाल्या नव्हत्या, परंतु आज मी ह्या उद्घाटनाला येण्यापूर्वी प्रसाधन गृहामध्ये गेलो। आमच्या ड्रायव्हर कंडक्टरना गरम पाणी मिळतं की नाही, आंघोळीला त्यांना झोपण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही, शौचालय व्यवस्थित आहे की नाही, प्रवाशांना शौचालयाच्या सुविधा योग्य प्रकारे देतात की नाही, थंड पाण्याची व्यवस्था त्यांना पिण्यासाठी होते की नाही, ह्या सगळ्या गोष्टींकडे मामूली गोष्टी आहेत, परंतु या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असल्याकारणाने त्याही गोष्टींकडे मी लक्ष देतोय। प्रामुख्यानं राज्यामध्ये अनेक बस डेपो बस आगार आम्ही पीपीपी आणि बीओटी तत्वावर देत असताना अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही वाचलं की दृष्टीदोष सुद्धा काही ड्रायव्हरना आहे, ते खरोखर भयानक आहे। म्हणजे असं होता कामा नये। जर अशा प्रकारचे दृष्टीदोष असेल तर त्याच्या हातात जर स्टेअरिंग गेलं तर त्या प्रवाशांची काळजी कशी घेईल याचा सुद्धा विचार आम्ही केला पाहिजे। माझ्या मनातली एक संकल्पना मी आमच्या डॉक्टर माधव कुसेकरांना सांगितली आणि त्यानुसार पीपीपी तत्वावर किंवा बीओटी तत्वावर आम्ही जे काही बस डेपो किंवा आगार देणार आहोत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 25 बेडचं हॉस्पिटल आमच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी असावं आणि मुंबईमध्ये किमान 100 बेडचं हॉस्पिटल बोरिवली सारख्या एसटी आगारामध्ये असावं, जेणेकरून महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या माध्यमातून आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना आपण त्या जर त्यांचं पांढरं रेशन कार्ड, ऑरेंज किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर त्यांना ही सुविधा 5 लाखापर्यंतची आम्ही मोफत देऊ। राज्य शासन त्याचा खर्च उचलतच आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ठाण्यामध्ये शिंदे साहेबांनी गंगूबाई शिंदे हॉस्पिटल आणि मी इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल असे 3 हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे। त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होतो, तसाच फायदा एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा व्हावा अशी आमची भूमिका आहे। पीपीपी तत्वावर किंवा बीओटी तत्वावर जे आम्ही आगार निर्माण करू त्यामध्ये चांगल्या प्रकारचं जर एखादं रेस्टॉरंट असेल तर त्या रेस्टॉरंट वाल्याला ती जागा देत असताना किमान 30% जागा ही आमची एसटी कर्मचारी आणि वाहक कंडक्टर आणि आमच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी असेल, अधिकाऱ्यांसाठी असेल, जेणेकरून माफक दरामध्ये त्यांना नाश्ता असू द्या, चहापान असू द्या किंवा जेवण असू द्या, त्या ह्या सोयी ज्या आहेत त्या उपलब्ध होतील। अशा काही संकल्पना डोक्यातल्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात आम्ही उतरू। योगायोगानं माझ्यावर अतिशय चांगला अधिकारी वर्ग आहे। माधव कुसेकर सारखा एक सक्षम अधिकारी सोबत असल्याकारणानं ज्या काही भविष्यातील समस्या आहेत त्या समस्याचा विचार करून एक चांगली परिवहन सेवा या राज्याच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। पुढील महिन्यामध्ये आम्ही गुजरातमधील जे काही एसटी डेपो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे बनवलेले आहेत असं लोकांचं मत आहे, ते आम्ही बघायला जाणार आहोत। फेब्रुवारीच्या 1 आणि 2 तारखेला कर्नाटक परिवहन सेवा अतिशय चांगल्या प्रकारे चालवली जाते असाही काही मतप्रवाह आहे, तोही आम्ही बघायला जाणार आहोत आमच्या अधिकाऱ्यांना घेऊन, जेणेकरून परराज्यात मध्ये असलेल्या काही सुविधा आपण आपल्या राज्यामध्ये आणून आपली सेवा कशी सक्षम करता येईल, लोकांना प्रवाशांना कशी सुविधा देता येईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहोत। पण कंत्राटी बसेसवर माझा विश्वास नाही आहे। राज्य
भले मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की राज्य परिवहन नी जी मागणी केलेली आहे 2,500 बसेस यावर्षी आणि 2,500 बसेस हे पुढल्या वर्षी आम्ही राज्य शासनाच्या निधीतून घेणार आहोत आणि राज्य शासनाच्या निधीतून गेल्यानंतर आमचे 87,000 कर्मचारी आणि आमचे तांत्रिक कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ही चालू शकतो. मला वैयक्तिक जर परिवहन मंत्री तुम्ही विचारलं तर मला कंत्राटी कामावर माझा विश्वास नाही आहे. माझ्या कर्मचाऱ्यांवर माझ्या अधिकाऱ्यांवर माझा विश्वास आहे. त्यामुळे माझ्या कर्मचाऱ्यांकडून मी बसेस राज्य शासनाच्या माध्यमातून घेऊन काम करून घेणार. थँक्यू.